लोकशाहीत मतांची ताकद खूप मोठी. ही लोकशाही कधी कोणाला रावाचा रंक करेल आणि रंकाचा राव करेल हे सांगता येत नाही. बीडच्या राजकारणात तर अनेकांनी मतदारसंघ म्हणजे आपली मतेदारी असे समजून काम केले. एक काळ असा होता बीड विधानसभेचं राजकारण क्षीरसागर यांच्याशिवाय पूर्ण होत नव्हतं. क्षीरसागर नाव उच्चारायचं म्हटलं तरी घंटा लागायचं असं पूर्वीचे लोक सांगतात. पण हे तिथपर्यंतच टिकतं जिथपर्यंत एकीची वज्रमूठ कायम असते. 2015च्या सुमारास क्षीरसागरांच्या एकीला तडे गेले आणि क्षीरसागर नावाचा राजकारणात जो दबदबा पाहायला मिळायचा तो हळूहळू कमी होत गेला. 2019 ते 2024च्या विधानसभा निवडणुकीत क्षीरसागर नावाचा प्रभाव पूर्णपणे ओसरला होता. 2025च्या नगरपरिषद निवडणुकीत तर विरोधकांनी बीड क्षीरसागर मुक्त करण्याचा संकल्प केला. तो संकल्प पूर्णत्वास जात असल्याचे दिसून येते. 15 जानेवारी रोजी बीड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली आहे. त्यात आमदार संदीप क्षीरसागर यांच्या तुतारी पक्षाचे 12 नगरसेवक काय भूमिका घेतात यावर उपनगराध्यक्ष ठरणार आहे. तथापि उपनगराध्यक्ष निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांची इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती आहे. त्यांना दोन्हीपैकी एका बाजूला उडी मारावीच लागणार आहे. आडात उडी मारली तर घरातूनच नवा स्पर्धक तयार होणार आहे आणि विहिरीत उडी मारली तर गेवराईच्या पंडितांचं बीडच्या राजकारणात वर्चस्व वाढणार आहे. अशा कात्रीत आमदार संदीप क्षीरसागर सापडले आहेत. बीड नगर परिषदेचं एकूणच राजकारण कसं असणार आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहूया. बीड नगरपालिकेत अजित पवारांच्या घडीचे 19, शरद पवारांच्या तुतारीचे 12, भारतीय जनता पक्षाचे 15, शिवसेना शिंदे गटाचे 3, MIM 1, शिवसेना ठाकरे गट 1, काँग्रेस 1 अशा प्रकारे 52 नगरसेवक निवडून गेले आहेत. तर नगराध्यक्षपदी घडीच्या प्रेमलता पारवे या विराजमान झालेल्या आहेत. प्रेमलता पारवे यांनी 15 जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष निवडणुकीसाठी वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवली आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष कोणाकोणास होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. अजित पवारांच्या घडीची चावी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या हातात आहे. त्यांनी आत्तापर्यंत घडीचे 19, शिंदे गटाचे 3, MIMचा 1 असे मिळून 22चे संख्याबळ जमवले आहे. तर तुतारीकडे म्हणजेच आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे तुतारी चिन्हावर निवडून आलेले 12, सोबत आघाडीत ठाकरे गटाचा आणि काँग्रेसचा निवडून आलेले 2 असे 14 जणांचे संख्याबळ आहे. तर भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढवत 15 जण निवडून आणले आहेत. भाजपाच्या गटप्रमुखपदी डॉक्टर सारिका क्षीरसागर तर घडीने शहर विकास आघाडीची नोंद करीत 22 नगरसेवकांच्या गटनेतेपदी फारुख पटेल यांना संधी दिली आहे. पण आता उपनगराध्यक्ष पदासाठी जेव्हा नावे समोर आली त्यावेळी सर्वात पहिलं नाव नगरसेवक अमर नाईकवाडे यांचं नाव पुढे आहे. तर विनोद मुळूक यांचं नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता प्रश्न असा आहे की अमर नाईकवाडे यांना उपनगराध्यक्ष करायचं तर आमदार संदीप क्षीरसागर पाठिंबा देतील का? कारण 2019च्या विधानसभा निवडणूक होईपर्यंत अमर नाईकवाडे हे आमदार संदीप क्षीरसागर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. मात्र 2020मध्ये दोघांमध्ये बिनसलं आणि ते संदीप क्षीरसागर यांच्या पूर्णपणे विरोधात गेले. त्यांनी संदीप क्षीरसागर यांचे एक कारनामे बाहेर काढत त्यांना अंगावर घेण्याची एकही संधी सोडली नाही. आता त्याच अमर नाईकवाडे यांना उपनगराध्यक्ष पदासाठी आमदार संदीप क्षीरसागर पाठिंबा देणार का? तर दुसऱ्या बाजूला विनोद मुळूक हे स्पर्धेत आहेत. मुळूक आणि क्षीरसागर यांच्यात तसं उभं भांडण नाही. कदाचित दगडापेक्षा विटकर मऊ असं समजून आमदार संदीप क्षीरसागर मुळूक यांना थेट पाठिंबा देऊ शकतात. तर फारुख पटेल यांचेही नाव चर्चेत आहे. परंतु मुस्लिम समाजाला उपनगराध्यक्ष पद दिलं जाण्याची शक्यता फारच कमी आहे. पण आता इथे सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे तो म्हणजे 2029च्या बीड विधानसभा निवडणुकीचा. 2029मध्ये बीड मतदारसंघातून आमदार अमरसिंह पंडित निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे एक नवा स्पर्धक तयार होत असताना त्याला कितपत बळ द्यायचं असा विचार आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासमोर आहे. पण दुसऱ्या बाजूला 2029मध्ये ज्याच्यासोबत लढत होणार ते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या गटाला उपनगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा दिला तर त्यांनाही शक्ती दिल्यासारखं होणार आहे. पण जर असा निर्णय आमदार क्षीरसागर यांनी घेतला तर मात्र त्यांच्या पक्षातील नगरसेवकांमध्ये उभी फूट पडण्याचा धोका आहे. दुसरीकडे घडी गटाच्या नगरसेवकांनी आमदार संदीप क्षीरसागर यांचा पाठिंब्याशिवाय उपनगराध्यक्ष बनवण्यासाठी खेळी सुरू केली आहे. त्यासाठी अजित पवारांकडून आमदार संदीप क्षीरसागर गटाला उपनगराध्यक्ष निवडणुकीवेळी तुतारीचे 12, उबाठाचा 1 आणि काँग्रेसचा 1 नगरसेवकांना गैरहजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे झाले तर घडीचे 22 तर विरोधातील भाजपाचे 15 असे संख्याबळ राहतील. बहुमतांसाठी 19 नगरसेवक लागतील. अशा प्रकारे अजित पवार गट आपला उपनगराध्यक्षपदी बसवेल.
घडी गटाचे नगरसेवकांनी आमदार संदीप क्षीरसागर यांचं नगरपालिकेत कसलेही लुडबुड चालणार नाही असंही ठणकावून सांगितलेलं आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांची थेट अजितदादांसोबत बोलणी सुरू आहे. विधानसभेचा आमदार म्हणून काही प्रोजेक्ट मंजूर करून घेणे, ग्रामीण भागातील विकास कामांना निधी पदरात पाडून घेणे असा एवढाच पर्याय आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासमोर आहे. इकडे भाजपाकडून आमदार संदीप यांच्याशी अद्याप कोणीही संपर्क केलेला नाही असं दिसतंय. आमदार संदीप यांनी घरातील एकीचं बळ म्हणून राजकीय निर्णय घ्यायचा ठरला तर भाजपाच्या डॉक्टर सारिका क्षीरसागर या उपनगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील. पण ही शक्यता फारच कमी आहे. बघूया 15 जानेवारीला काय राजकारण घडते. दोन्ही क्षीरसागर एकत्र येणार की आमदार संदीप क्षीरसागरांना पंडितांना बळ दिल्याशिवाय पर्याय नसणार. बाकी बीडच्या या राजकारणावर तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.